राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे। याबाबत पाणी साठवण्याबाबत काही निर्णय घेतले गेले। त्यावेळी दुष्काळ पडल्यावर गाव भाकरी दिली जायची। गावोगावी रोजगार हमी आणि बंधारे बांधण्यास सुरुवात केली। त्या काळी भैरवनाथ शिक्षण संस्था काढण्यात आली असून मात्र या संस्थेला अध्यक्ष म्हणून माझं नाव असल्याचं मला आज समजलं। मला सगळ्यात जास्त आनंद होतोय ज्यावेळी मी शेवटच्या 10 वर्षात देशाचा कृषी मंत्री होतो। मी देशाचा कृषी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता। त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता। मात्र जो देश कृषी प्रधान देश आहे त्या देशात अन्नधान्याची आयात करणे मला पटले नाही। माझ्या काळात मी 71,000 कोटींची कर्ज माफी केली व व्याजदरात शेतकऱ्यांना सूट दिली। कोणी न स्वीकारलेलं कृषी खातं मी स्वीकारलं। शेतीत अनेक बदल केल्याने आज जगात 18 देशांना आपण धान्य निर्यात करतो व शेतकऱ्यांमुळे ही बाब घडवून आली आहे। सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे। काही जण म्हणतात बारामतीची निवडणूक ही मोदी विरुद्ध गांधी अशी होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला हे मी सांगण्याची गरज नाहीये। सगळ्यांना मी मंत्रिपदे दिली। माझा स्वभाव वेगळा असल्याने मी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले नाही। काहींनी टोकाची भूमिका घेतली आणि भाजप सोबत गेले। अनेक लोकांना संधी द्यायची होती हा माझा हेतू होता। MIDC मध्ये हजारो कामगार काम करीत आहेत। जनाई शिरसाई मध्ये काही अडचणी असतील तर त्यात आता मी लक्ष घालणार असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय। दुसरी महत्वाची संस्था आहे। अशा अनेक संस्था काढल्या, मुंबईला काढल्या, सातारा काढल्या। आज सातारा तुम्हाला माहीत असेल रयत शिक्षण संस्था नावाची संस्था आहे। त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहे। किती विद्यार्थी असतील माहितीच नाही। आज तिथं सगळे मिळून 75 कॉलेजेस आहेत, 300 हायस्कूल आहे आणि 4 लाख विद्यार्थी आणि या 4 लाख विद्यार्थ्यांच्यापैकी 90% मुलं खेळायची। जी महिना पूर्वी एवढंच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे। परदेशातून धान्य आणावं लागेल। माझी इच्छा नव्हती शेती प्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं। मला त्या दिवस पसंत नव्हतं। मी काही सही केली नाही। मनमोहन सिंगांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की बाळासाहेब देशाच्या गोदाममध्ये माल किती यायचा बघा, मग तुम्हाला कळेल की सही कशी केली पाहिजे। आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही लागलं परदेशातून धान्य आणण्यात पण ठरवलं की हे बंद केलं। या दिवशी 2014 साली मी सरकारमधनं थांबायचं ठरवलं, शेती खातं शोधलं। त्या दिवशी अवस्था काय होती, मंत्री झालो तेव्हा परदेशातून धान्य आलं। मंत्रीभर शोधलं त्यावेळेला जगाच्या 18 देशांना धान्य द्यायला लागलं। हे तुम्ही केलं, या देशाचं शेतकऱ्यांनी केलं। काय केलं, त्याला चांगली किंमत मिळाली। त्याचं दुसरं कर्जाचं उतरतं। 71,000 कोटीचं कर्ज एका वर्षाने माफ केलं। व्याजाचे दर कमी केले, नवीन बियाणं दिलं। या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला। त्याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्या नीतीचा इतकं बदल। नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली। लोकशाहीमध्ये सरकारी येतात जातात। मी पार्लमेंटमध्ये होतो, तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि आमचा प्रयत्न हा होता की खेड्यापाड्याच्या लोकांचं वेगवेगळ्या तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्याने जागरूक राहायला पाहिजे। आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करायचा विचार केला। बारामतीला 1971 साली कृषी विकास प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे लोक येतात।
शिक्षण, ज्ञान संस्था 20 ते 25 आणि इतर व्यावसायिक आणखी 20 ते 25. कधी उद्योगिक पाहिलं तर उद्योग माझ्या काळात तर मी कधीच पाहिलं नाही. आज उद्योगिक इथं तयार झाला. आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला. घर बदललं का नाही? राहणीमानात फरक आहे. अगदी साधी गोष्ट आहे. मी पहिल्यांदा उंदरजी चालू त्या चहा मिळाला ते ज्ञानोबा काय त्यांचं नाव चालू त्यांच्या वेळी चहा मिळाला. कशाच मिळाला? खिचडी, गरम पाणी, गुळाचा खडा आणि खूप करून खायचा. नंतरच्या काळात आमदार झालं, 5 वर्षांनी पुन्हा आलो तर खिचडी गेली. तर कान तुसेला फार कफ आला. की कफ सुद्धा कसा असायचा? कान तुसेला. आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात तिथं बदलले दिसते. लहानशी टेबल खुर्ची आहे, बसायला जागा आहे. पूर्वी कीर्तन टाकायची खाली. कीर्तन माहिती होतं. त्यांची कीर्तन विचारणे असं गेलं असं बसायला चांगली जागा आहे. घराची वेगळी सून त्यावरनं चहा घेऊन दिसते आणि चहा ठेवायला देते. हे जे बदल आहे, घराचं राहणीमान दिले त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामं ती विचारलं. आणि आता जे काही सांगितलं गेलं की लढाई दिसायचा अर्थार्थ आहे. आणि आणखीन काही गोष्टी आहेत मी सच्च सांगतो, मला माहीत नसतं. पण माहीत नसतं पण मी आता लक्ष घालेन. आणि ज्यांचा जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं, त्यांच्याकडून झालं नाही म्हणून डोकं बसून चालणार आहे. आणि त्याचं कारण माणसं माझी मला प्रेम दिलं, साथ दिली प्रत्येक गोष्टीचं आणि अनेक गोष्टीच्या संदर्भात. मला एक गमतीची आठवण आहे. सोफियाचं लग्न केलं. लग्न वाराणसी करायचं होतं. असं लग्नाला 20 माणसं होती. त्या गावच्या सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं. काही हजार लोक त्या ठिकाणी आहेत. पण जेव्हा तुमची आठवण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागाभागात नाही, या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना अडवलं आणि तुम्ही चहा घ्या. त्याच्या ज्यावेळे प्रत्येकाचं स्वागत तिथं उजळली पासून सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या पाहुण्यांचं स्वागत केलं. आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने सोफिया की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली. असं एवढं फिल्म त्यांनी दिलं. त्याचं काय झालं त्याची दुसरं केस नाही. आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा. असा प्रश्न आला उमेदवाराचा. उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही. देशाचं फादर सारखं देशाच्या फादरमध्ये पहिले 3 जे खासदारांनी उत्तम काम केलं ज्याचे 90% आदेश त्याच्यात सोफियाचं नाव. आदेशीसाठी कामांच्या ठिकाणी सांगलं. आणि कुणीही वैयक्तिक एक सुद्धा चिंतन सुद्धा कधी अंगावर फायद्याने चुकीचं काम केलं होतं. आणि असं काम करणारं तुमची भूमिका मांडणारा हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली. तुम्हा सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेत खून बदलली आणि ती खून तुतारी आणि ती तुतारी होती असं दिसते. पण परवा मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घाटामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जास्त होती. गाड्या थांबल्या असेल, जाम लागलं. माझी गाडी पोलिसी काढली आणि शेजारी एक शाळेची मुलांची बस होती ती थांबली होती. आणि माझी गाडी चालली ती त्या मुलांनी
मला लगेच काय केलं शाळेची फळं सुद्धा माझ्या लक्षात आज तिच्यासाठी खुशी गेली. माझं तुला सगळ्यांना आग्रहाने सांगणे की नेहमी या जगात त्याची साथ करली नाही.